नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत राज्यातील तब्बल 16,96,000 पात्र शेतकऱ्यांचा समावेश असलेली अत्यंत महत्त्वाची तिसरी यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून याद्वारे सुमारे 13,000 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ पात्र शेतकऱ्यांना दिला जात आहे। मित्रांनो, या योजनेचा लाभ घेताना कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून केंद्रीय आयकर विभागाकडून प्राप्त झालेल्या करदात्या शेतकऱ्यांची नावे छाननी करून वगळण्यात आलेली आहेत आणि उर्वरित शेतकऱ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात शासनाने स्पष्ट केलेले आहे। मित्रांनो, या तिसऱ्या यादीमध्ये कोणकोणत्या बँकेतील शेतकरी पात्र असू शकतात? मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जसे की जिल्हा बँक आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या, राष्ट्रीयकृत बँका, भारतातील व राज्यातील सर्व प्रमुख सरकारी बँका उदाहरण घ्या, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, युनियन बँक इत्यादी सर्व काही, आणि ग्रामीण बँका उदाहरण महाराष्ट्र ग्रामीण बँक। जर कर्जमाफीच्या यादीत असेल तर आपला आधार प्रमाणीकरण करताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्त्वाचं आहे। आपल्या आधार कार्डावरची आपलं नाव, गाव, पत्ता आणि जे पोर्टलवर नाव, गाव, पत्ता दाखवत आहे ते एकदम क्लिअर आहे का ते एकदा चेक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपलं जे पासबुकवर आपली कर्जमाफीची जे थकीत कर्जाची जी रक्कम आहे आणि जी पोर्टलवर कर्जमाफीची रक्कम दाखवत आहे त्यामध्ये काही तफावत आहे का हे एकदा चेक करून घ्यायचं। जर त्यामध्ये काही तफावत असेल तर तुम्हाला बँकेत जाऊन ती रक्कम चेक केल्यानंतरच तुम्ही आधार प्रमाणीकरण करून घ्या, कारण तुम्ही आधी जर आधार प्रमाणीकरण करून घ्याल तर कर्जमाफीपासून वंचित राहण्याची जास्त चान्सेस असू शकतात। धन्यवाद।